तर सी लँग्वेज मध्ये फॉर लूप म्हणजे काय, तर फॉर लूपलाच एंट्री कंट्रोल लूप सुद्धा म्हणतात. आता एंट्री कंट्रोल लूप का म्हणतात, तर फॉर लूपची जी कंडिशन असते ती स्टार्टिंगलाच चेक होते आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तरच या फॉरच्या बॉडीचं एक्झिक्युशन होतं, अदरवाईज स्टार्टिंगलाच त्या बॉडीचं एक्झिक्युशन होत नाही. आणि फॉर लूपचा असा सिंटॅक्स असतो, यामध्ये 3 सेक्शन्स असतात. पहिलं इनिशियलायझेशन सेक्शन असतं, त्यानंतर आपण सेमिकोलॉन देतो, त्यानंतर आपण कंडिशन डिफाइन करतो, त्यानंतर पुन्हा आपण सेमिकोलॉन देतो, त्यानंतर आपण इन्क्रिमेंट डिक्रिमेंट सेक्शन देतो. बरोबर. आता इन्क्रिमेंट डिक्रिमेंट सेक्शन का असतं, तर आपलं जे लूप असतं ते इन्फायनाइट मध्ये जाऊ नये म्हणून आपण इथे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट सेक्शन देतो. ते इन्फायनाइट म्हणजे काय, म्हणजे एक्झिक्युशन होतच राहतं, ते स्टॉप होत नाही. त्यामुळे आपण नाही म्हणून आपण इथे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट सेक्शन देतो. आता इथे आपण एक प्रोग्राम लिहिला आहे. हा प्रोग्राम कशासाठी आहे, तर 1 ते 10 नंबर प्रिंट करण्यासाठी आहे. आपण फॉर लूपच्या मदतीने 1 ते 10 नंबर आपण प्रिंट केलेले आहे. बरोबर. इथे आपण कंडिशन कशी डिफाइन केलेली आहे, नंबर जोपर्यंत 10 पेक्षा कमी किंवा इक्वल होत नाही तोपर्यंत या फॉर लूपच्या बॉडीचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. बरोबर. इथे 10 इटरेशन परफॉर्म झाले. आता इटरेशन म्हणजे काय, तर फॉर लूपचा एक जो पूर्ण राउंड परफॉर्म होतो त्याला इटरेशन असं म्हणतात. बरोबर. आता इथे पहिलं इटरेशन कसं परफॉर्म होईल,